आजच सगळा जोर घालवला तर पुढं काय व्हायचं? बर थांब आता थांब, मी तुझी नोंद घेतली. अरे 2 महिने जोर टिकवायचं, 2 महिने. आता 4 दिवस सासवांचे गेलेत, आता सुनांचे दिवस आले. तेवढं नको दाबू, हळू. कुठेही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, खर तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व भागामध्ये कशी मदत करता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो. आता आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय तुमच्या पाठबळावर घेतलेला. तुम्ही कुठेही भावनिक होऊ नका. आपल्याला काम करायचं. मागचा काळ वेगळा होता, त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली. आताचा काळ वेगळा आहे. आज विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये. 4 दिशेला 4 तोंड आहे. मित्रांनो, असंच इंदिरा गांधींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकवटले. जयप्रकाश नारायण एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. लाटच अशी आली की काही उमेदवार घरात दुपारी झोपले होते, त्यांना मामलेदारनी तहसीलदारनी फोन केला, साहेब या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही आमदार झालाय. खोटं नाही सांगत. मला त्याच्यातले कितीतरी आमदार त्यावेळेस भेटले होते. दादा आम्हाला माहिती नव्हतं, 78 ची गोष्ट सांगतो मी. आणि ते आमदार झाले का? तर ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये. तुम्ही जे बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आणि म्हणून मित्रांनो, आज मी गेले 25, 30, 35 वर्ष काम करतोय. मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे. मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. काही आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत. अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीने सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही. मी मुंबईला मीटिंग बोलवली. त्या लोकांना बोलवलं. ती परदेशी कंपनी आहे, परंतु सरकारमध्ये असताना एक्साईजच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या. त्याच्यामध्ये सुलावाईनवाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर द्राक्ष घेतली पाहिजे. घेतली. भाव पण वाढून दिला. बाळासाहेब दिला की नाही? ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्यांना जमलं नाही. मी म्हणतो ना, प्रत्येकाचा काळ असतो. आया बहिणीनं 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, का नाही येत? तसंच आहे. आता 4 दिवस सासवांचे गेलेत, आता सुनांचे दिवस आले. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर दाब तेवढं नको दाबू, हळू. कुठेही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलणारा मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, आपण घरात बोलतोय. नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू. ब्रेकिंग न्यूज. मित्रांनो, आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही, या मताचा मी आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारण देऊ शकत नाही. उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही, आज सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता हे लोकांना सांगता कामा नये. आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं. कार्यकर्त्यांचा विचार आणि लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो. मी राजकारण करताना कधी जातपात बघितली नाही. सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही. हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे. मित्रांनो, निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असतं आणि प्रत्येक पक्ष
हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो. कार्यकर्ता आमचा कणा असतो. आम्ही किती वल्गना केल्या आणि आमच्या मागे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातून पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामं इथं घडून आणली. यात तुम्हा सर्वांचं योगदान आहे हे कदापि विसरणार नाही. मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळे. हे पक्ष मोठा होतो तो हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो, त्यांनी गाळलेल्या घामावर होतो. याची आम्हा सर्व सहकार्यांना जाण आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा त्याच्या स्थापनेपासून 2014 ते 19चा काळ सोडला तर सातत्याने कायम सत्तेत राहिला आहे. याचं सारे श्रेय हे त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो. अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मी आवर्जून महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, देशाचं नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आज आहे. हीच गॅरंटी आहे. मोदी साहेब म्हणतात ना ही मोदींची गॅरंटी आणि तशा पद्धतीने ते करतात. देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना देशातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. कोविड काळात सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना, गरीब जनतेला विचार करा, 80 कोटी जनतेला मोफत रेशन धान्य, मोफत 80 कोटी जनता. आणि त्याच्यामध्ये PM किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना, अशा अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी केंद्र सरकारकडनं कार्यान्वित आहे. आता तर त्यांनी सांगितलं की 4 कोटी लोकांना घर बांधायचा कार्यक्रम पुढच्या 5 वर्षात हातात घ्यायचा. किती? 4 कोटी. मध्ये आम्ही सोलापूरला गेलो होतो. चंदन शिवे इथं आहेत, त्यांना विचारा. 30,000 लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम चाललाय. 15,000 बांधून झाली. एवढी सुंदर घरं की पंतप्रधानांना देखील त्यांचे जुने दिवस आठवले आणि ते घरचा उल्लेख करत असताना त्यांचे डोळे पाणावले. तरी काहींनी राजकारण करावं. राजकारण कुठल्या स्तरावर न्यावं त्याला पण काही मर्यादा आहे. त्याचंही भान कोणाला राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेला अन्न वस्त्र निवारा मिळतो हीच त्यांची गॅरंटी आहे. बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीची तारीख असते, मात्र विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनता हीच गॅरंटी आहे. त्याला दुसऱ्या गॅरंटीची गरज नाही. यंदा पाऊस कमी झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, अरे 2 महिने जोर टिकवायचं, 2 महिने. आजच सगळा जोर घालवला तर पुढं काय व्हायचं? बर थांब, आता थांब, मी तुझी नोंद घेतली. मित्रांनो, मगाशी आरोग्याच्या बाबतीतला उल्लेख दत्तानी केला. त्यामध्ये पण केंद्र सरकार, राज्य सरकारने फार महत्वाचे निर्णय घेतले. गरीबातल्या गरीब माणसाला देखील चांगल्या प्रकारे स्वतःचा उपचार चांगल्या दवाखान्यात करता आले पाहिजे. ह्या पद्धतीनं 5 लाखाचं विमा संरक्षण आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण आपल्या इथं महिलांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभं करण्याच्या करता मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, त्याच्या संदर्भामध्ये दत्ताचं माझं सगळ्यांचंच आमचं लक्ष त्या बाबतीमध्ये आहे. त्याबद्दल पक्ष संघटना पण आपण सगळ्यांनी अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. आज सभा लय मोठी झाली, दादा लय जोरात बोलला, आता काही काळजीच नाही. असलं काय हनुमंत, प्रदीप, दत्ता मामा, बाकीच्या सगळ्यांनी करता कामा नये. आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना एक गोष्ट सांगायची की परिस्थिती बदललेली आहे. आपण आता परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे. आपली वेगळी भूमिका घेतली
आणि ही भूमिका विकासाच्या दृष्टिकोन नजरेसमोर घेतलेली आहे. त्यामुळं फक्त इंदापूर तालुक्यापुरतच असा नाही तर सर्वच तालुक्याच्या कार्यकर्त्यांना, मला माझ्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्याला सांगायचंय, माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की आपण सगळ्यांनी बोलताना जपून बोला. आपल्या सोबत आता अनेक सहकारी पक्ष खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यामुळे त्यांचा अवमान होईल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वाईट वाटेल असं कोणी बोलू नका, ही माझी तुम्हा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याच्यामध्ये बोलता बोलता तुमची जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, साखर कारखाने इथली परिस्थिती वेगळी आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीमध्ये 1999 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी खासदारकीला एकत्र आघाडी करायची, पण जिल्हा परिषद आपण वेगळी लढवायचो, तालुका पंचायत वेगळी लढवायचो, ग्रामपंचायती वेगळी लढवायचो. अशा पद्धतीनं आपण लोकसभा विधानसभा एकत्र लढवणार आहोत. त्याच्यामुळे इथं भाजपचे नेते, भाजपचे कार्यकर्ते, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीमध्ये त्यांची पण मदत घ्यावी लागणार आहे. त्यांनाही कुठला मुद्दा राहता कामा नये किंवा तुमची लोक आमच्याशी नीट बोलतच नाही, आमच्यावरच टीका करतात. त्याच्यामध्ये शिवसेना, शिंदे गट तोही आपल्या बरोबर आहे. जिथं तिथं त्यांचे उमेदवार असतील तिथं राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आपण एक वेगळा उद्देश घेऊन पुढे वाटचाल करतोय. आपण आणि सहकारी पक्षात मतभेद होतील यासाठी अनेक लोक देव पाण्यामध्ये बुडून बसलेत, पण आपण सर्वांनी मतभेद होणार नाही, एकमेकांची मनं दुखावली जाणार नाही, त्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी अशी माझी तुम्हाला सूचना आहे. काही काही जण म्हणतात भाऊ भाऊ माझं लय जवळचा, राहुल राहुल तर आमच्या घरातला. आता हे सगळं ओळखायच्या बाबी आहे. मी त्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी करत नाही. मी रोखठोक बोलणार आहे. मी तुम्हाला वाजून तुमचं विकासाचं काम दत्ताच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं करून देणार आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. उलट तुम्ही सगळ्यांनी इतर पक्षांच्या बरोबर म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांच्या बरोबर त्यांना सुसंवाद ठेवा, त्यांना चहा पाण्याला बोलवा. आपला पक्ष कार्यालयात सहकारी पक्षाचे कार्यकर्ते यायला हवेत. तुम्ही सरकारी पक्ष कार्यालयाच्या मध्ये जायला काही प्रदीप गारटकरजी हरकत नाही. परवा भागात आपला मुळीक त्या ह्याला महेश लांडेंच्या आपल्या ऑफिसला आलेले होते. त्या पद्धतीनं हे आपण लक्षामध्ये ठेवा आणि एकमेकाचा मान सन्मान ठेवा. कारण आपल्याला लोकसभेच्या जागा जास्तीत जास्त 400च्या पर्यंत आकडा आपल्याला घेऊन जायचा आहे. 400चा आकडा घेऊन जात असताना खूप चांगलं काम माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये पण झालं पाहिजे. इंदापूरकरांनो, मी खरोखरीच तुम्हाला सांगतो की पुढं राज्य सरकारच्या मदतीतनं एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि केंद्राच्या सहकार्यातनं आपली अनेक कामं. आज काही दिवसापूर्वीच मला मामांनी आणि आज व्यापाऱ्यांनी सांगितलं की दादा आमच्या इथं शिरसोडी कुगाव हा भीमा नदीवरचा पूल करा. इंदापूर तालुका, करमाळा तालुका, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा याला जोडणारा हा पूल आहे आणि तो आम्हाला करून द्या. तो केला तरी आमच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे, लोकांना सोय होणार आहे. त्याला काही कोटी रुपये लागतील. मी प्लॅन इस्टिमेट तयार करायला सांगितलंय आणि जून जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश मी घेणार आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. खूप वर्ष काम राहिलंय, ते काम आपण त्या ठिकाणी करतोय. राज्य स्तरावर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही चांगल्यातलं चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला केंद्र सरकारचा भक्कम साथ आहे. मध्ये कांदा निर्यात बंदी केली, आम्ही पुन्हा सांगितल्यानंतर आता काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याच्या संदर्भामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले की आम्हाला तिथं सांगता येतं, मार्ग काढता येतो. त्याच्यातनं मार्गच बंद झाला तर आपलं नुकसान होणार आहे. आपण मागे जाणार आहोत.
आपल्याला मागं नाही जायचं, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यात देखील केंद्रातील आणि राज्यातील सरकार एका विचाराचं असलं तर ते जास्त फायद्याचं त्या राज्याच्या ठरतं. आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर सरकार स्थापन करणं शक्य होणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांची साथ अतिशय महत्वाची आहे, हेही मला सांगायचं. कोणी फोन करतील, कुणाला काही आठवणी येतील, पुढे पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील. त्या सगळ्या गोष्टी किती त्या समजून घ्यायच्या हा तुमचा अधिकार आहे. पण आता कुठं बनवायला कुणी आलं तर आपण बनवायचं नाही. कुणी त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचा खडा टाकायला आलं तर ते खडा आपण टाकून द्यायचा नाही. आपल्या सगळ्यांच्यावर टीका होईल, विरोधी पक्षाकडून तुम्हाला डिवचण्याचा पण प्रयत्न जाणीवपूर्वक केला जाईल, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु तुम्ही सर्वांनी आपल्या उमेदवाराचा विजय, महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे. कार्यकर्त्यांना 2 महिने आपण कृपा करून काम करा. पण मी आज या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की परिसराचा कायापालट करण्याची वैयक्तिक मी आणि माझ्या विचाराचे सहकारी पक्षाचे सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी आम्ही एक दिलाने काम करू. भविष्यात देखील पक्षीय मतभेद संपुष्टात आणून माझ्या इंदापूर शहराचा आणि इंदापूर तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं मी पुढाकार त्या ठिकाणी घेईन. याबाबत सर्वच संबंधित प्रमुखांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टिकोन समजून घेईन आणि विकासाभिमुख वाटचाल करून या इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न करू अशी ग्वाही मी या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम माझ्या इंदापूर वासियांना देतो. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की भूतकाळात काय घडलं हा विषय सगळ्यांनीच आता सोडून द्यायचा आहे. कारण त्यावर किती चर्चा केली तर बाबांनो त्याचा काही फायदा नसतो. भविष्यात आपल्याला विकासाभिमुख वाटचाल करायची, त्या दृष्टीनं सर्वांनी एक दिलानी साथ दिली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. इकडनं नीरा देवघर धरणाचं बचतीचं पाणी 3 TMC याच्याकरता खरं तर मागच आम्ही नीरा देवघर गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित होईपर्यंत विनावापर राहणारं पाणी समन्वयी तत्वावर वाटवाच्या बद्दलचा जिया त्या ठिकाणी काढलेला होता. आणि नीरा उजवा व डाव्या कालव्यावरील पाण्याचं समन्वयी वाटप, लाभ क्षेत्रात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, त्याच्यात हा फायदा दोन्ही कालव्याच्या क्षेत्रात नागरीकरण, औद्योगिकरण, कृषी पूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. आणि याच्यामध्ये डाव्या कालव्याला 55% आणि उजवा कालवा जरा लहान असल्यामुळे 45%. त्याच्यामध्ये डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पुरंदरचा काही भाग, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 37,000 हेक्टर लाभ क्षेत्राला व नीरा उजव्या कालव्यातल्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोल्याला 65,000 हेक्टरला त्याचा लाभ होणार आहे. हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. दत्ताचं म्हणणं पुढे पण त्याची कंटिन्युटी टिकावी, त्याबद्दल केंद्र सरकार आपल्या विचाराचं पाहिजे, राज्य सरकार आपल्या विचाराचं पाहिजे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये महावितरणच्या समस्या सोडवण्याच्या करता पण डीपीडीसीतनं 100 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिलेत. आता पण तुम्ही अनेकांनी 100चा ट्रान्सफॉर्मर द्या, 1 पोल आणि आणखी काही करून द्या. मी ताबडतोब त्याच्यावर ऑर्डर केलेली आहे. ती पण तुमची कामं हातानिराळी झाल्याशिवाय राहणार नाही. 2014 ते 24 या वर्षात इंदापूर तालुक्यात निधी कमी पडू दिलेला नाहीये. कामाची पावती म्हणूनच आपण राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहिला. त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बरीच मोठी यादी आहे की काय काय कामं आपण सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून केली. हायब्रिड एन्युटी, मोरगाव, बारामती, कळंब, बावडा, नीरा नरसिंगपूर रस्ता हा आपण केला. तीर्थक्षेत्र नीरा नरसिंगपूरला विकास आराखडा 260 कोटीचा आपण दिला. पलीकडचं काम 236 कोटीचा मोरगाव ते नीरा नरसिंगपूर केलं. इंदापूर न्यायालयाची इमारत आपण 17 कोटीची इमारत निवासस्थानं केली. क्रीडा संकुलाला 5.5 कोटी रुपये आपण दिले. पोलीस स्टेशनला 2 कोटी 30 लाख रुपये दिले. आशियाई विकास बँकेच्या तर्फे आपण 218 कोटी रुपयाची कामं, बारामती भिगवण राशीर रस्ता हा एप्रिल 24 पर्यंत पूर्ण होणार आहे. आशियाई विकास बँकेकडनं कॉन्क्रीटचा 10 मीटरचा रस्ता खडकी, पारवडी, शेटफळगडे, भवानीनगर हा एप्रिल 2024 पर्यंत
173 कोटीचा पूर्ण होणार आहे. नीरा नदीवरचे निमगाव इंदापूर ते चाकोरे माळशिरस जोडणारा पूल 13.5 कोटी. बोराटवाडी इंदापूर ते उमरे दहीगाव माळशिरस जोडणारा पूल 16 कोटी. खोरेची इंदापूर ते पळस मंडळ माळशिरस 12 कोटी. तावशी इंदापूर ते आसू फलटण 17 कोटी. त्याच्यामध्ये हे सगळे पूल आपण करतोय. त्याच्यामध्ये वीरश्री मालोजीराजे भोसले गडी आणि हजरत चांदसवली बाबा दर्गा हे काम मला दत्ता मागे लागून माझ्याकडनं मंजूर करून घेतलं. त्याचा विकास आराखडा तयार केला. ते नियोजन माझ्याच खात्याकडे ते काम घेतलं म्हणजे पैशाची काय अडचण नाही. अर्थमंत्री आपण, नियोजन मंत्री आपण, पैसे द्यायला आपण. त्याच्यामुळे 38 कोटी रुपयाचं हे काम आहे. हायब्रिड अॅन्युटी टप्पा 2 अंतर्गत डाळस नंबर 2 ते कळस वालचंदनगर कळंबोली माळशिरस रस्ता 42 किलोमीटर लांबीचा 300 कोटी रुपयाची किंमत आहे. त्याच्यामध्ये हे अजून बरंच आहे. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 72 किलोमीटर 1821 कोटीचा. आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 4 ठिकाणी त्याच्यामध्ये 139 कोटी. अशी करोडो रुपयाची कामं आपण केली. का केली? तर सरकार आपलं होतं, आमदार आपला होता म्हणून कामं झाली. आता सरकार केंद्रातलं आपलं आणायचंय आणि त्या सरकारचा विचाराचा खासदार आणायचा. तर ही राज्यातली कामं आहे मित्रांनो. केंद्रातली कामं तर खूप असतात आणि ती मिळवून आणण्याचं काम त्याकरता आम्ही कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कमी पडणार नाही त्या पद्धतीची खात्री मी देतो. आपल्या इंदापूर तालुक्यात MSCB ची झालेली कामं वालचंदनगरचा 220 केवीचं सबस्टेशन काम पूर्ण झालं 100 कोटी. लोणी देवकर MIDC येथे 220 केवीचं काम पूर्ण झालं 60 कोटी. बादलवाडी 33/11 काम पूर्ण. लासूर्ण 33/11 काम पूर्ण. बाबुळगाव 33/11 काम पूर्ण. झगडेवाडी 33/11 काम पूर्ण. आगोती 33/11 काम पूर्ण. निमसाखर 33/11 काम पूर्ण. शेळगाव 33/11 काम पूर्ण. बावडा सबस्टेशन क्षमता वाढ केली. वडापूर 33/11 काम मंजूर. रेडणी 33/11 काम मंजूर. रेडा 33/11 काम मंजूर. सुरवड इंदापूर शहर शिरसोडी पोनकुलवाडी सगळीकडे 33/11 काम मंजूर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ माझ्या ताब्यामध्ये तुम्ही दिलं. निमगाव केतकीचं नवी इमारत बांधली. केतकेश्वर विद्यालय डाळची न्यू इंग्लिश स्कूलची नवी इमारत बांधली. निमगावची माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली. काटेश्वरची विद्यालयाची इमारत बांधली. कळशची हरणेश्वरची इमारत बांधली. या गावाला विचारा कुणाला 1 रुपया वर्गणी मागितली का? 1 रुपया देखील मी डाळजला निमगाव केतकी निमगाव काठी यांना कुणाला मागितली नाही. कळसला हा निधी तुम्ही मला नेहमी ताकद दिली, आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला. त्यामुळे माझ्याही ओळखी झालेल्या. मी पण काही उद्योगपतींना सांगितलं किंवा इथं आम्हाला मदत करा तर CSRचा फंड आपल्याला मिळू शकतो. त्याच्यातून आपण वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या देणग्यातून हे आता जुनी इमारती बांधलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची सोय केली. आताच सकाळी विद्यानगरीमध्ये उतरलो. रस्ते इतके दुर्दशा झाली. तुम्ही 2 महिन्यांनी जा कसे रस्ते चकाचक होतात बघा. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सगळं एकदम चांगलं करून दे. बाकीच्या सगळ्या सुविधा तिथं करतोय. त्याच्यामध्ये अजून काही माझ्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या करता ही सोय शिक्षणाची नाही आणि ती तिथं असावी त्या पद्धतीनं आपण करणार आहे. मित्रांनो मला इथल्या सगळ्यात तरुणींना सांगायचं आहे 2 मार्चला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकराच्या ग्राउंडवर महारोजगार मेळावा नमो मेळावा हा राज्य सरकारने आयोजित केला. पुणे विभागाचा 5 कोटी रुपये आम्ही 6 विभागात खर्च करतोय. लातूरचा झाला, नागपूरचा झाला. त्याच्यात कमीत कमी 10,000पेक्षा जास्त मुलामुलींना रोजगार मिळतो. माझी तुम्हाला विनंती आहे. मोठ्या कंपन्या येतात, इंटरनॅशनल कंपन्या देशातल्या परराज्यातल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या आणि त्या मेळाव्याचा आपण उपयोग त्या ठिकाणी करून घ्या. जे काही तुम्हाला करता येतं शक्य असेल ते मला तुमच्या करता करायचंय आणि त्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी कुणी कमी पडणार नाही
हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. पण लोकसभेच्या मतदाना दिवशी घड्याळाचं बटन दाबायचं, तेवढी मात्र माझी हात जोडून विनंती आहे. त्याच्यात मात्र काटकसर करू नका, त्याच्यात मात्र कुठं कमतरता भासून देऊ नका. तुम्ही जेवढं भरभरून द्याल तेवढं भरभरून उद्याची 5 वर्ष नाही दिले तर अजित पवार नावाचं सांगायचं नाही. एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.